हॅलो फ्रेंड्स, रस बुक रीडिंग क्लबमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 8 पेन रूल्स पाहणार आहोत. खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि याच्यामुळे आपली प्रोडक्टिव्हिटी कशी वाढू शकते हे पण आपल्याला समजणार आहे. व्हिडिओच्या शेवटी मी 2 फॅक्ट्स सांगणार आहेत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आपण पहिला रूल पाहूयात. पहिला रूल आहे मल्टीटास्किंग करायचं नाही आहे, कारण आपला मेंदू एका वेळेस एकच काम करू शकतो. जसं की आपण ड्रायव्हिंग करत असेल तर फोनवरती बोलायचं नाही, आपल्याला माहिती आहे. कारण ज्यावेळेस आपण फोनवरती बोलत असतो त्यावेळेस 75% आपला मेंदू सेन्स करतो. आपला मेंदू दोन्ही कामामध्ये स्विच होतो. जर समजा आपण पुस्तक वाचत असेल आणि आपल्या मनामध्ये काही विचार चालू असतील, त्यावेळेस पुस्तकामधले लेटर आपल्याला ब्लर दुसरं असे दिसायला लागतात. या दोन्ही उदाहरणावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण एका वेळेस एकच काम करायचं आहे आणि आपल्याला पूर्णपणे सक्सेस मिळवायचं असेल तर एकाच कामावरती फोकस करायचा आहे. रूल नंबर 2, चांगल्या विचारांवरती फोकस करा. फ्रेंड्स, आपल्या मेंदूमध्ये रोज 62,000हून अधिक विचार येतात आणि जे विचार आपल्यासाठी चांगले आहेत त्याच्यावरतीच फोकस करा. जे विचार आपल्यासाठी चांगले नाही आहेत त्याच्यावरती फोकस केला तर आपल्या मेंदूची पॉवर कमी करत असतात वाईट विचार. रूल नंबर 3, जर तुम्ही काही चांगला विचार करत असाल तर तेव्हा तुम्ही पेन आणि वही जवळ ठेवा आणि ज्यावेळेस तुमच्या मनात विचार येतील त्यावेळेस तुम्ही ते लिहून काढा. त्याच्यामुळे तुमच्या विचारांना चांगली दिशा मिळेल आणि तुम्ही ते फॉलोसुद्धा करू शकाल. रूल नंबर 4, जे आपण लोकांना शिकवतो ते आपल्याला जास्त वेळ लक्षात राहतं. याचं मोठं उदाहरण आहे एक शिक्षक. जे विद्यार्थ्यांना शिकवतात ते त्यांच्या मेंदूमध्ये खूप काळापर्यंत लक्षात राहतं. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही जे शिकला आहात ते आपल्या फ्रेंड्सना सांगण्याचा प्रयत्न करा, समजावून सांगण्याचा प्रयत्न करा किंवा असा अभ्यास करा की तुम्हाला ते उद्या कोणाला तरी शिकवायचं आहे. त्या पद्धतीने तुमच्या ते दीर्घकाळ लक्षात राहू शकतं. रूल नंबर 5, एक्सरसाइज म्हणजेच व्यायाम केल्याने मेंदूची पॉवर वाढते. तुम्हाला जर चांगलं परफॉर्म करायचं असेल तर दररोज व्यायाम करणं गरजेचं आहे. रूल नंबर 6, लक्षात ठेवण्यासाठी तीच गोष्ट रिपीट करा, परत सांगा किंवा परत वाचा, म्हणजे ते आपल्याला लक्षात राहतं. रूल नंबर 7, मेंदू चांगला ठेवायचा असेल तर योग्य प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे. आपला मेंदू 80% पाण्याने बनलेला आहे. आपल्या मेंदूला योग्य प्रमाणात पाणी नाही मिळालं तर ब्रेन सेल्सची इफिशियन्सी कमी होते आणि आपलं अटेन्शन प्रॉपर होत नाही. मेंदू चांगला ठेवायचा असेल तर प्रॉपर पाणी पिणं गरजेचं आहे. रूल नंबर 8, आपले डोळे 65% ब्रेन पॉवर यूज करत असते. त्याच्यासाठी चांगली झोप घेणं महत्त्वाचं आहे. चांगल्या ब्रेनसाठी चांगली झोप घेणं गरजेचं आहे, पण असं नाही की 10 तास झोपणं गरजेचं आहे, कारण जास्त वेळ जर तुम्ही झोपला तर तुम्ही आळशी बनू शकता. 7 ते 8 तास झोप घेणं गरजेचं आहे. आता आपण जाणून घ्या 2 इंटरेस्टिंग फॅक्ट्सबद्दल जे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. फॅक्ट नंबर 1, पुरुषांचा मेंदू 10% मोठा असतो महिलांपेक्षा, पण याच्याशिवाय महिलांचा मेंदू कॉम्प्लेक्स असतो आणि पुरुषांपेक्षा जास्त काम करू शकतो. फॅक्ट नंबर 2, आपल्या शरीरामध्ये जेवढे ऑक्सिजन आपण घेत असतो त्याच्या 20% ऑक्सिजन आपला मेंदू कन्झ्युम करत असतो. आपला मेंदू आपल्या शरीराला एनर्जी प्रोड्यूस करतो. त्याच्यासाठी सकाळी मॉर्निंग वॉक आणि चांगला आहार घेणं